हरी तुझी माया रे हानिवार, हरी तुझी माया रे हानिवार. षडरूप वैरी मजला गांजिती, कसा तरेन भव पार. हरी तुझी माया रे हानिवार. बघा, भगवंताची जी माया आहे, आणि किती विकार आहे? 6 विकार. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. हे प्रत्येक प्राण्याला त्रास देतात. आणि मग या वेळेला सुदामा आहे ना, सुदामा तो कृष्णापाशी गेला होता. आणि कृष्णाला काय म्हणे, भगवंता लोक म्हणतात तुझी माया, तुझी माया आहे ही मला दाखव कशी काय म्हणून. आणि मग तो गंडकी नदीमध्ये आंघोळ करायला गेला. आंघोळी करताना त्याला डुबकी मारली. एक नगरीमध्ये त्याला असा माया म्हणजे भास, जे आपल्याला स्वप्न पडतं ना, स्वप्नामध्ये आपण राजा होतो, आपण श्रीमंत होतो, आपलं दिसतं स्वप्नामध्ये, आणि जागा झालो काहीच नाही. तिचं नाव माया. जे आपलं आहे ते आपलं न वाटणं, आणि जे आपलं नाही ते आपलं वाटणं, तिचं नाव माया. मग मुलं आपली आहे का? बायको आपली आहे का? बंगला, गाडी, सोयरे दायरे आपले का? कोणी नाही आपलं. हे सगळा मायेचा पसारा आहे. आपण ज्या वेळेला मरतो त्यावेळेला माणूस एकटा येतो आणि एकटा जातो, त्याच्याबरोबर कोणी जात नाही. पण आहे तोपर्यंत माझं माझं म्हणतो, त्याचं नाव माया. आणि मग 4 दूत आले आणि त्याला धरून नेलं. आणि हत्ती आला, हत्तीची त्याच्या गळ्यात माळ घातली, म्हण आमचा राजा मेला आणि आमच्या राजाला इथं मुलगा नाही, आणि आता या राजाचे तुम्ही कोण होणार? राजे होणार. आणि मग मस्तपैकी त्याला राजा झाला, त्याला 4 मुलं झाली, मस्त कारभार चाला. आणि मग त्याची बायको वारली. बायको वारल्यानंतर बायकोला आता तिकडे पद्धत कशी होती, बायको मेली का बायकोबरोबर नवऱ्यालाही बी जाळायचं, नवरा मेला का बायकोलाही जाळायचं. आणि मग त्यांनी ठरवलं, म्हणा आता आमची पद्धत अशी इथली, बायको मेली का बायकोबरोबर नवऱ्याला जाळायचं, नवऱ्याबरोबर बायकोला जाळायचं. आणि मग त्याला धरलं, सरान रचलं, आणि रचल्यानंतर घाबरला. तो काय म्हण, थांबा मी आंघोळ करतो म्हण, आणि मग मला जाळा. आंघोळ करायला गेला, नदीत डुबकी मारली आणि बाहेर निघाला. डोळे उघडले. डोळे उघडले आणि यायला मी तर आंघोळ करतो आणि मला तर हे लोक जाळणार होते. आणि मग त्यांनी भगवंताला पाय धरले, म्हण भगवंता खरंच तुझी माया ही माया आहे. म्हणून भगवंताची माया आहे ना, ही साऱ्या जगाला झापड घालते. आणि मग भगवंताची माया ही केव्हा दूर होती? आपण ज्या वेळेला उजेड असतो ना, मग आपण सामने जर उजेडा करा वळलं तर पाठीमागं आपली सावली पडती, पाठीमागून जर उजेड आला तर पुढं पडती. तिचं नाव माया. मग ही माया घालण्याकरता काय करायला पाहिजे? कीर्तन करायला पाहिजे. कीर्तन याचा उलट शब्द कीर्तन केलं का मग काय होतं? माया. भगवंताचं कीर्तन केलं, भगवंताचं नामस्मरण केलं का माया भगवंतापासून, भगवंत तिला आवडतो. भगवंताची दासी ही माया. आणि मग भजन करा, नामस्मरण करा, जेवढा वेळ येईल ना तेवढा तुम्ही भगवंताच्या, म्हणून जे ज्ञानी लोक आहे ना ते भगवंताच्या नामस्मरणामध्ये वेळ घालतात, इकडे वेळ घालते नाही. मग ज्या वेळेला सुखमणी व्यासाला काय केलं? माया तयार झाली. आणि ती मायानं काय केलं? सत्यवती मत्स्यगंधा तिला भोग दिला. तिच्यापासून पराशर ऋषीनं तिला भोग दिला. पराशर ऋषीपासून कोण झाला? व्यास झाला. आणि व्यासाच्या पोटी कोण झाला?
त्याची बायको 12 वर्ष गरोदर होती. तो भगवंताला म्हण माझी बायको 12 वर्ष गरोदर आहे. आणि मग म्हण चांगलं आहे म्हण. अहो म्हण 12 वर्ष कुठं लागतात का म्हण, 9 महिने 9 दिवस लागतात. आणि मग त्यांनी काय केलं, त्याच्यापाशी गेला आणि तो गर्भात बोलायला लागला भगवंत. अरे म्हण बाहेर ये. नाही नाही म्हण तुझी माया मला त्रास देते. म्हण माझी माया तुला त्रास देत नाही रे. तो बाहेर आला. बाहेर आला, जलमला आणि लगेच पळायला लागला. तेव्हा व्यासाने त्याला काय केलं, सुख केलं. म्हणजे नाव ठेवेल नव्हतं, त्याचं नाव सुखच पडलं. आणि त्या शुक्राचार्याच्या अंगावर कपडे नव्हते, उघडा भोकडा तो शंकराचा अवतार होता. आणि मग त्यांनी कोणाला, परिस्थित राजाला सर्प झोपणार होता, 7 दिवसात मारणार होता. आणि त्याला काय सांगितलं, भागवत. म्हणून तुम्ही भागवत वाचा, भागवत कथासार घ्या. भागवत कथासार जर घेतली, वाचली, तर माणसाची माया, ज्ञान तयार होतं आणि माया कमी होती. म्हणून भागवत वाचा, दासबोध वाचा, तुकारामाचा गाथा वाचा आणि हरिपाठ वाचा. हे जर घेतलं तर माणसाची माया ही त्याला त्रास देत नाही. आणि मग ही माया घालवण्याकरता हे जे आपलं भैरवनाथ मंदिर आहे, इथं जोगेश्वरी भैरवनाथ आहे, ही सुद्धा माया घालायचं साधन आहे. इथं या, दर्शन घ्या. तो कोणाची सेवा करतो, आईवडिलांची सेवा करतो, शंकर पार्वतीची. आणि ती जोगेश्वरी ती त्यांची सेवा करते. तसं तुम्ही घरी आईवडिलांची सेवा करा. देवकुळे आपल्या हृदयात आहे, देवकुळे आईबापात आहे, देव निसर्गात, सूर्य चंद्र पंचतत्वाचा ध्येय आहे आणि प्राणीमात्रा ध्येय आहे. जगा आणि जगू द्या, ही भारतीय संस्कृती. जर हे पटलं असेल तर क्लिक करा, सदस्य व्हा. बघा मला वाईट वाटतं, आज लोक आहे ना कावळा बोलतो. अहो मीडियावरती त्या कावळ्याचे एवढे ॲडव्हर्टायझ राहिली, त्याला जर 2-3 लाख रुपये क्लिक आहे, 2-3 लाख क्लिक पडलेत. आता एका बाईनं सांगितलं माझं मांजर बोलतो, कुत्रं बोलतो. काय बावळ्यापणा आहे लोकांचा. क्लिक करतात आणि लोक, बावळे लोकही त्याच्या मागं धावतात. अरे एवढा उपदेश तुम्हाला मी सांगू राहिलो आहे का, आत्मज्ञान, आणि लोक याला क्लिक करते नाही तिथे क्लिक करतात. म्हणून क्लिक करा, सदस्य व्हा. अजून मला सांगायला हुरूप येईल. जय भैरवनाथ महाराज की जय.